काल तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल. पाण्यातून एक बस वाट शोधत पुढे चालली होती. बरं ती बस पार निम्मी पाण्यात बुडाली होती बरं का. पण त्यातूनही ती सगळं पाणी पुढे ढकलत चालली होती. त्यामुळे पुण्यात जणू काय आता पाण्यात न चालणारी बस सेवा सुरू झाली की काय असं क्षणभर सगळ्यांना वाटलं. मंडळी पुण्यातल्या हिंजेवाडी आयटी पार्क मधला तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि ही अशी सेवा कधी चालू झाली असंच सगळे एकमेकांना विचारायला लागले. मात्र नंतर समजलं की हत्तीच्या हे तर पावसाचं पाणी दिसतंय हो. पण मग बस तर त्यातनं कशी चालली आहे. मग पब्लिक मधला एसीपी प्रद्युम्न जागा झाला आणि शेवटी पब्लिकला समजलं की अहो हे हिंजवडीचा आयटी पार्क आहे. मात्र ते आता वॉटर पार्क झालेलं आहे. आता हिंजवडीचे हे आयटी पार्क वॉटर पार्क कसं झालं. पावसाचं पाणी मोरायच्या आधी बस आणि स्कूटी कशी काय त्यात मुरली. सॉरी पोहली. पीएमएल ची बस हिंजवडीच्या आयटी पार्क मधून कशी काय मार्ग काढत पुढे गेली. बरं पुणे मनपा यात काय करत होती. हिंजवडीतील फक्त 10 मिनिटाच्या पावसामध्ये गाड्या कशा काय सगळ्या बुडल्या. सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. तर मंडळी पुण्यातील हिंजवडी हा भाग गेल्या काही वर्षात प्रसिद्ध झाला आहे. तो आयटी पार्कमुळे नाही तर आता त्याला नवीन ओळख मिळालेली आहे. ते म्हणजे आयटी पार्क नव्हे तर वॉटर पार्क. आधी ट्रॅफिकमुळे हिंजवडी चर्चेत कमी म्हणून की काय म्हणून पावसाने हिंजवडीला अजून एक ओळख दिलेली आहे. आता काल पुण्यात तसा काही भागात पाऊस झाला. मात्र हिंजवडीत जो पाऊस झाला ना तो खतरनाकच होता. कारण फेज 2 मध्ये काल जे पाणी साचलं होतं त्यामुळे मनपाच्या बसेस तर निम्म्याच्या वर बुडाल्या होत्या. कितीतरी स्कूटी त्यात बुडल्या होत्या. आता जनरली रस्त्याने जाताना माणसाला पायाला काटा लागतो, कधी खडावी लागतो. पण हिंजवडी फेज 2 मध्ये मात्र काल पाण्यातून चालताना पायाला त्या पाण्यात बुडालेल्या स्कूटी लागत होत्या. व्यवस्थित न केलेली नालेसफाई यामुळे हिंजवडी मध्ये फक्त 10 मिनिटात इतकं सगळं पाणी साचलं होतं. त्यामुळं अनेकांची तारांबळ उडाली. आता काल हिंजवडीमधील मुख्य रस्त्यांवर वारंवार मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. परंतु महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्यावर काहीच उपाययोजना मंडळी केल्या जात नाहीयेत. मंडळी या भागातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्यामुळे काही मिनिटाच्या पावसात रस्त्याचं रूपांतर नदीमध्ये होतंय. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. अगदी हिंजवडी फेज 3 आणि 2 परिसरात डोंगर उतार आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. अगदी आयटी पार्क फेज 2 मान गवारेमळा ते $3 कंपनीपर्यंत दोन्ही बाजूचा रस्ता जलमय झाल्याने नदी आहे की काय असं तिथं अनेकांना वाटलं. आता यातच मेट्रोच्या पुलाखाली मोठे सिमेंटचे बॅरिकेड्स लावलेले आहेत. यात आजूबाजूच्या डोंगर भागातील पाणी तिथं येतं आणि बॅरिकेड्स पावसाचं पाणी ते साठवून ठेवतं आणि साठलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे हा सगळा पाण्याचा साठा तिथं होतोय. आणि या पाण्याचा निचरा व्हायला मेट्रो प्रशासन तसेच MIDC प्रशासनाने आजवर कोणते उपाय केले नाहीत असं तिथे टीका होत राहते. मंडळी या साचलेल्या पाण्यामुळे काल तब्बल 5 तास ट्रॅफिक जाम होतं. त्यातच काल शनिवार होता. त्यामुळे आयटी कंपन्यांना मंडळी सुट्टी होती. मात्र जर हा पाऊस जर इतर दिवशी पडला असताना तर 10-12 तास ट्रॅफिक सगळं जाम झालं असतं. प्रशासनाच्या या कारभारावरती खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरती पावसाचे पाणी साचल्याची व्हिडिओ टाकत पोस्ट लिहिली. त्यात ते असं म्हणतात की हिंजवडी फेज 2 परिसरातील रायन इंटरनॅशनल स्कूल जवळ आणि इतर अनेक भागात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येते. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे. परंतु ही कामे वेळेत झालेली दिसत नाहीत. MIDCने या बाबतीत तातडीने लक्ष घालून येते भविष्यात पाणी साठून नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. यानंतर MIDC प्रशासनाने काही ठिकाणी मुरुम टाकत खड्डे बुजवले तरी तसे केल्याने काय होईल असे पण लोक आता बोलतायत. पण आता पुण्यात पावसाने रस्त्यांची दैना उडालेली असताना यातच आयटी कंपनीतील काम करणाऱ्या लोकांना पावसाळ्यात होणारं ट्रॅफिक जाम, रस्त्यावर गाडीच्या इंजिनापर्यंत जाणारं पाणी आणि लागणारा एकूण वेळ यासाठी फोरम ऑफ आयटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी असं म्हटलेलं आहे की हिंजवडी भागात पायाभूत सुविधांची वानवा कायम भासत आली. यामुळे करदात्या आयटीएन्सला याचा फटका बसतोय. यामुळे सरकार जर पायाभूत सुविधा देणार नसेल तर कंपन्यांना पावसाळ्यात वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना द्याव्यात. तसे पत्रही आम्ही सरकारला दिलेले आहे. पुण्यात 5-10 किलोमीटरसाठी 2 तासाचा लागणारा वेळ, पावसात पाण्याचा निचरा व्हायला लागणारा वेळ आणि एकूणच आयटीएन्सला या पावसाळ्यातील वर्क फ्रॉम होमच्या मुद्द्यावर प्रशासनाने विचार करावा असं एकूण ते म्हणतायत. आता शासकीय अधिकाऱ्यात असणारा इच्छाशक्तीचा अभाव तसेच चालढकल करण्याची वृत्ती, एकमेकांकडे बोर्ड दाखवण्याचा पद्धतशीर मार्ग आणि त्यात नसलेले गांभीर्य आयटी पार्क मधील समस्यांना कारणीभूत आहे. पण जागतिक दर्जाच्या हिंजवडीतील या आयटी पार्कची ही अशी अवस्था दयनीय आहे. अनेक कंपन्या इथून दुसरीकडे चाललेल्या आहेत. ट्रॅफिक तसेच पाऊस आणि खड्डे यामुळे हिंजवडीपासून होणारे ट्रॅफिक जाम हे पुनावळे, तातवडे, अगदी मानचौक, मान फेज 3 या भागात ही ट्रॅफिक जाम होत असतं. जर काही मिनिटाच्या पावसाने जर इतकी पूर परिस्थितीसारखी अवस्था होत असेल तर मोठा पाऊस आल्यावर काय करायचं असं आयटीतील तसेच हिंजवडी येथील रहिवासींचं हे एकूण सगळं म्हणणं आहे.
आता त्यावर स्थानिक प्रशासन, मनपा आणि MIDCतील प्रशासन यांच्या प्रयत्नाने हिंजवडी येथील हा प्रश्न सुटू शकतो. मात्र त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शहरे सुधारताना पाण्याचं नियोजन करणं गरजेचं असतं. सिमेंट, काँक्रीटच्या जाळ्यात तसेच मेट्रोच्या कामात शहरे वेढलेली असताना पाण्याचा निचरा नीट नाही झाला तर या रस्त्यांवर नद्या तयार होतील आणि लोक डेव्हलपमेंट थांबवा, पण आधी हे पाण्याचं काही नियोजन करा असे म्हणतायत आणि म्हणत राहतील. काही मिनिटासाठी लागणारा तसा 2 तासाचा वेळ, त्यात पावसाने तयार झालेले नदी स्वरूप साठलेले पाणी, त्यातून मार्ग काढत जाणारी बस, वाहत जाणाऱ्या स्कूटी आणि होणारे ट्रॅफिक जाम, या सगळ्यात होणारा काही तासांचा वेळ, यामुळे हिंजवडी असेल किंवा मुंबई यावर काम करणं गरजेचं आहे. नाहीतर याचा तोटा जास्त सामान्य माणसालाच होतो. नाले सफाई पावसाच्या आधी झाली नसल्याने हे पाणी साठले आहे असंही बोलले जाते. तेव्हा हिंजवडी येथे साठलेल्या या पाण्याबद्दल तसेच एकूण प्रशासनाच्या एकूण कारभारावर, ट्रॅफिकवर आणि नाले सफाईच्या कामाच्या दिरंगाईवर मंडळी तुमचं काय मत आहे? तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.